अन्न व औषध प्रशासनाने स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या सहकार्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रावरती छापे टाकून दूध भेसळ करणाऱ्या सुमारे 13 संशयितांना ताब्यात घेतले असून यात सर्वच्या सर्व 13 संशयितांना अन्न व औषध प्रशासनाने मंचर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। मंचर पोलीस स्टेशनमध्ये हे जे सर्व संशयित आहेत या संशयितांवरती गुन्हा दाखल करण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून या 13च्या 13 संशयितांना आता न्यायालयीन सुनावणीसाठी न्यायालयात घेऊन गेलेले आहेत। खरं तर अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यांमध्ये ही कारवाई केली आहे। या कारवाईबाबत अत्यंत अशी गोपनीयता पाळण्यात येत असून कोणत्याही प्रकारची माहिती याबाबत देण्यात येत नाही आहे। असं असलं तरी या 4 तालुक्यांमधील जे विविध दूध संकलन केंद्र आहेत त्या दूध संकलन केंद्रामधील 13 संशयित दूध भेसळ करणाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाने व स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला असून अजून काही संशयित फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। त्याचबरोबर हे जे सर्व संशयित आहेत या सर्व संशयितांमध्ये काही पुणे जिल्ह्यातील तर काही नगर जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे। तर जे फरार आहेत त्यांचाही शोध घेण्याचं काम सुरू असून या सर्व जणांवरती मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या 13ही जणांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे। त्यानंतरच खरं तर या सर्व संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती मिळणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।